वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणशनं प्रणामो दुःखशमनस्तन्नमामि हरिं परं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। व्यासपीठावरील सर्व सज्जन आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जगदीश मूर्ती असणारे श्रोतेजन, आज आपल्या समोर पतंजलींच्या योगशास्त्रातील ध्यान या विषयासंदर्भात माझे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। अष्टांग योगामध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा आणि ध्यान या क्रमाने ध्यान ही 7वी पायरी समजली जाते। सर्वसाधारणपणे ध्यानाचा अर्थ आपण काय करतो, कोणी म्हणतं डोळे मिटून बसलेला आहे म्हणजे तो ध्यान करतोय, कोणी म्हणतोय त्याला बाकी काही कळत नाहीये तो एक विशिष्ट प्रकारचं अधोन्मिलित नेत्र करून असा बसलेला आहे, कदाचित आपल्या नाकाच्या शेंड्यावर डोळ्यांनी पाहत असून तो बघतोय। कोणी म्हणतात भ्रूमध्यामध्ये ध्यान करावं, परंतु ध्यानाचा नेमका अर्थ काय आणि हे जर ध्यान योग्य आणि व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे। ज्यावेळेला आपण प्राणायाम करतो त्यावेळेला त्या प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये श्वास आणि उच्छ्वास किंवा प्रश्वास यांची गती मर्यादित करण्याचा आपण प्रयत्न केलेला असतो। श्वास आणि प्रश्वास किंवा उच्छ्वास ज्यावेळेला नियंत्रित होतात त्यावेळेला एक विशिष्ट लयीमध्ये श्वासोच्छ्वास सुरू होतो आणि त्या लयीमध्ये ज्यावेळेला एखादा विचार आपण करायला लागतो त्यावेळेला त्याला प्रत्याहार असं म्हटलं जातं। आपलं मन विविध गोष्टींचा विचार करत असतं आणि त्या विविध गोष्टींचा विचार करत असताना एकाच वेळेला अनेक विचार आपल्या मनात येत असतात। असे एकाच वेळेला अनेक विचार मनात आले तर आपल्याला काय करावं आणि काय करू नये समजत नाही। म्हणजे टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन या शेक्सपियरच्या वाक्याप्रमाणे आपली सगळ्यांची अवस्था होते। या अवस्थेतून बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला आपल्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट गाठायचं असेल तर मनाने एक सुसंगत विचार करावा लागतो आणि मनाने सुसंगत विचार करायचा असेल तर आपलं उद्दिष्ट निश्चित करावं लागतं। आपण ज्या वेळेला आपल्या जीवनाचं उद्दिष्ट निश्चित करू शकू त्यावेळेला कदाचित एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेल्या विचाराने आपलं मन विचार करू लागेल, अन्यथा मन हे सगळीकडे भरकटतं आणि ते कुठेही स्थिर राहत नाही। जसं अर्जुनाने म्हटलेलं आहे, ज्यावेळेला तो कृष्णाशी संवाद साधत होता त्यावेळेला तो म्हणाला, चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ। हे श्रीकृष्णा, मन हे अतिशय चंचल आहे, क्षणात इथे तर क्षणात आणखीन कुठे असं ते भटकणार आहे। तसे मनामध्ये येणारे जे विचार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते एका क्षणात आलेले विचार स्थिर राहत नाहीत कधी आणि वैचारिक स्थिरता नसेल तर माणूस कधी यशस्वी होत नाही। मग ते यश आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल, पारमार्थिक क्षेत्रातलं असेल किंवा आपण ज्याला
दैनंदिन व्यवहार म्हणतो त्या दैनंदिन व्यवहारातलं असेल. एखादी उत्कृष्ट कलाकृती निर्माण करायची असेल तर त्यासाठी ज्याप्रमाणे मनाने एक विशिष्ट विचारच करावा लागतो, त्या कलाकृतीचाच विचार करावा लागतो, अन्य कोणताही विचार मनात येऊन चालत नाही. त्याप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात जर आपल्याला उन्नती साधायची असेल, समाधी अवस्थेपर्यंत जायचं असेल, तर आपल्या मनामध्ये तो एक विशिष्ट विचार स्थिर कसा होईल याचा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्याहार ही त्याची पायरी आहे, ध्यानाच्या आधीची, धारणेच्या आधीची. त्या प्रत्याहार पायरीच्या वेळेला विविध प्रकारचे विचार आहेत, त्यातला आपण कोणता विचार निवडायचा आहे हे निश्चित करावं लागतं. तो जो विचार आपण निवडलेला असेल, म्हणजे व्यावहारिक पातळीवर जर आपण विचार केला तर आपण एखाद्या ठिकाणी कामासाठी जातो. कामासाठी गेल्यानंतर घरातनं बाहेर पडल्यानंतर आपल्या मनात विविध विचार येतात. आपण बसने प्रवास करून जाणार असलो तर आपल्याला बस वेळेवर मिळेल का नाही, मग बस नाही मिळाली तर मी वेळेवर पोहोचेन किंवा नाही, किंवा बस वेळेवर मिळाली, मी वेळेवर पोहोचलो तर आज माझा बॉस मला काय काम सांगणार आहे, तिथे गेल्यानंतर त्या कामामध्ये काही अडचणी निर्माण होणार नाहीत ना. त्याच वेळेला घरात काही प्रश्न निर्माण झालेले असतील, सांसारिक प्रपंचिक प्रश्न असतील तर ते प्रश्न, असे विविध प्रकारचे विचार घेऊन आपण बसने प्रवास सुरू करतो. आणि तिथे पोचल्यानंतर, कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर जे काम आपल्याला दिलंय त्या कामाच्या पेक्षा मग आज हा आला नाही, उद्या तो येत नाहीये, किंवा पगारवाढ मिळणार का, परवा सुट्टी घ्यायची का, आणखीन काही घरात काही कार्य काढलंय का, असे विविध प्रकारचे विचार मनामध्ये घोळवत आपण त्या कामाकडे पाहत असतो. म्हणजे आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा आपण प्रामाणिक असत नाही. ही प्रामाणिकपणाची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था एका विशिष्ट विचाराने ज्यावेळेला आपलं मन काम करेल त्यावेळेला निर्माण होते. म्हणून सर्व ठिकाणी प्रत्याहारामध्ये आपल्याला कोणता विचार घेऊन पुढे जायचं हे निश्चित करावं लागतं. आणि तो विचार निश्चित करणं याचाच अर्थ आपल्या जीवनाचं आपण उद्दिष्ट ठरवण्याचा आहे. मग आम्ही आमच्या जीवनाचं उद्दिष्ट ठरवलंय का, त्या उद्दिष्टाकडे नेणारा आमचा विचार कोणता आहे. म्हणजे कल्पना करा, आपण एखाद्या डोंगरावर जायचं ठरवलं. आता डोंगरावर जाण्यासाठी वाटा विविध प्रकारच्या आहेत. कोणी पायऱ्यांनी जाईल, कोणी आडवाटेनी जाईल, कोणी हेलिकॉप्टरनी जाऊन उतरेल, कोणी डोलीनी जाईल. मी कसा जाणार आहे, कारण मला जायचं आहे. मग यातला कोणता मार्ग मला स्वतःला जाण्याचा योग्य याचा विचार आपला आपण करावा लागतो. सांगणारे कोणी सांगतील पायऱ्यांनी जा, दुसरे कोणी सांगतील आडवाटेने जा, तिसरे कोणी सांगतील पैसा असेल तर हेलिकॉप्टरनी जा. मग मी काय ठरवायचं आहे. म्हणून माझ्या जीवनाचं उद्दिष्ट मी ठरवणं गरजेचं आहे. हे उद्दिष्ट मी ठरवायचं असेल तर या विविध मार्गापैकी एक मार्ग मला निश्चित करावा लागेल. तो मार्ग निश्चित करताना माझ्याजवळच्या साधनांचा विचार मला करावा लागेल. म्हणजे हेलिकॉप्टरने जायचं असेल तर पैसा आहे का माझ्याकडे, चालत जायचं असेल, पायऱ्यांवरनं जायचं असेल तर मला माझ्या शरीराची क्षमता तेवढी आहे का की जे शरीर मला तिथपर्यंत पोहोचवू शकेल. हा विचार करून मला साधनाची निवड करावी लागते. म्हणजे आधी मला कुठे जायचंय हे निश्चित करायचं, नंतर माझ्याजवळ साधनं कोणती, त्या साधनांपैकी कोणत्या साधनांचा वापर करायचा हे ठरवायचं. इतकं ठरवून झाल्यानंतर म्हणजे प्रत्याहार निश्चित झाला, जाण्याचं उद्दिष्ट ठरलं किंवा कर्तव्य जे आहे ते कर्तव्य ठरलं, त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांचा विचार केला. आता त्या विचारावर मन केंद्रित करणं त्याला धारणा असं म्हणतात. म्हणजे त्या विचारामध्ये सुद्धा विविध प्रकारचे विचार डोक्यात येतात. समजा गडावर जायचं आहे, मग गडावर जाताना गडावर काय पाहायचं आहे पुन्हा प्रश्न आहे. मग तिथे समाधी मंदिराच्या ठिकाणी जायचंय का, राम मंदिरात जायचंय का, शेतघरात जायचंय का, मारुती मंदिरात जायचंय धाब्यावरच्या, असे असंख्य प्रश्न माझ्या समोर आहेत. यातलं कोणतं मला पाहायचंय म्हणजे पुन्हा निवड आली. त्या निवडीचा विचार करून मी ज्यावेळेला ठरवतो की नाही मला समाधी मंदिरात जायचंय किंवा मला राम मंदिरात जायचंय, मी निर्णय घेतला. आता इथून पुढचा माझा प्रवास जो आहे तो त्या गडावर जाणं याला धरून असणारा पुढचा विचार अमुक एक मंदिरात जाणं, त्या विचारावर मी ज्यावेळेला मन माझं केंद्रित करायला लागतो आणि बाकी सगळे विचार मनातून हळूहळू बाजूला होतात, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या ध्यानाला मी सुरुवात केलेली असते. तोपर्यंत माझं ध्यान हा विषय येऊच शकत नाही. अलीकडच्या काळात बरेच जण म्हणतात आम्ही ध्यानाला जातोय, आम्ही ध्यान करतोय. पण ध्यानाला जातोय म्हणजे काय, असं ठरवून कधी ध्यान होतं का मी ध्यानाला बसतोय आता अर्धा तास ध्यान करणार आहे, मध्ये कोणी डिस्टर्ब करू नका, मध्ये कोणी येऊ नका,
असं काही मनाला असं बाइंडिंग करून, मनाला असं बांधून ठेवून आम्हाला ध्यान करता येणं शक्य आहे का? अशक्य आहे. पण तरी आम्ही असं म्हटलं की नाही, मी आता ध्यानाला बसणार आहे. ध्यानाला बसल्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला मी बसतो त्यावेळेला माझ्या मनातले विचार बाजूला झालेलेच नसतात. त्या विचारांमध्ये खूप गोंधळ असतो. मग हळूहळू कोणीतरी म्हणतं की नाही, आता आपल्याला ध्यान लागायला सुरुवात होईल आपली. ठराविक वेळेत ध्यान लावणं, ठराविक ठिकाणी जाऊन ध्यान लावणं, या गोष्टी वरवर पाहता जरी आज आपल्याला योग्य वाटत असल्या तरी प्रत्यक्षात तसं होत नाही. ध्यानासाठी ध्यासाची गरज असते. आता हे जे ध्यान लावण्याचा आम्ही विचार करतो किंवा आपल्याला सगळं सांगितलं असतं, या ध्यानामध्ये 2 प्रकार आहेत प्रमुख. एक प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये माझ्या समोर सगुण साकार काहीतरी असावं लागतं, ज्याला मूर्तीचं ध्यान असं आपण म्हणतो. योगशास्त्राच्या व्याख्येप्रमाणे त्याला शांभवी मुद्रा असं म्हणतात. म्हणजे माझ्या समोर एखादी मूर्ती असेल, त्या मूर्तीचं मी ध्यान करायचं असं ठरवलंय. कल्पना करा, इष्टदेवता म्हणून श्री रामरायाचं मला ध्यान लावायचंय. माझ्यासमोर रामरायाची मूर्ती आहे, पण माझ्या मनात असणारं रामरायाचं चित्र आणि समोर असणारी मूर्ती याची सांगड बसते का? म्हणजे माझ्या मनात रामरायाचे विविध पैलू असतील, विविध चित्र असेल. म्हणजे कोदंडधारी राम असेल, किंवा लहानपणीचा राम असेल, दशरथ नंदन ज्याला आपण म्हणतो तो, किंवा सीतावल्लभ असणारा राम असेल, किंवा मारुतीचा स्वामी असणारा राम असेल, किंवा रावणाला मारणारा रावण हंतक राम माझ्या समोर असेल, किंवा सुग्रीवाचा मित्र असणारा सखा राम माझ्या समोर असेल. यातल्या कोणत्या रामाचं ध्यान मी करायचं आहे, कोणता राम माझा इष्ट दैवत म्हणून आहे, याचा आम्ही विचारच केलेला नाही. समोर जी मूर्ती असेल त्या मूर्तीला ध्यान लावायचं असेल एवढं म्हणून माहिती. मग त्या मूर्तीच्याकडे मी पाहत असताना, त्याचं ध्यान लावत असताना, त्या मूर्तीचे जे काही गुणधर्म असतील, त्या मूर्तीची जी काही गुणविशिष्ट असतील ती माझ्यात उतरणार आहे आणि तसा मी होणार आहे. म्हणजे मी जर सुग्रीवाचा मित्र म्हणून राम असेल तर मी कदाचित सुग्रीवासारख्या अनेकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न करेन, कारण माझ्या मनातले विचार मैत्रीचे असतील. मी जर भरताचा अग्रज म्हणजे मोठा भाऊ म्हणून राम असेल तर भरत आणि माझं जे प्रेम असेल रामाच्या संदर्भातलं, ते राम आणि भरताचं प्रेम, अशा प्रकारचं प्रेम करायला कदाचित मी शिकेन. मी जर रावण हंतक असेल तर क्रोध किंवा अहंकाराचा नाश करण्याचा प्रयत्न मी करेन. म्हणून माझा ध्यानाचा विषय ठरवताना, मूर्तीचं ध्यान लावताना मला हे निश्चित करावं लागेल की कोणत्या प्रकारच्या मूर्तीचं मला ध्यान करायचं आहे. म्हणजे पुन्हा विचाराचा प्रश्न आला, आणि मनाचं आणि विचाराचं काय ते विळ्या भोपळ्यासारखं नातं आहे. मनात आलेला विचार सगळा मान्य केलाच जाईल असं नाही, कारण सारखे विचार बदलते असतात. म्हणून शांभवी मुद्रेमध्ये असं काही होऊ नये म्हणून जी मूर्ती ध्यानाची मूर्ती म्हणून मी ठरवले, त्या मूर्ती समोरच बसून ध्यान करावं अशा प्रकारचा आग्रह झालेला असतो. दुसरा प्रकार जो आहे ध्यानाचा, त्याच्यामध्ये ज्याला ज्योतिर्मय ध्यान असं म्हणतात ते आहे. म्हणजे इथे मूर्ती नाही समोर, सगुणाचं ध्यान हा विषय नाही, तर निर्गुणाचं ध्यान आहे, निर्गुण निराकाराचं. मग या निर्गुण निराकाराचं ध्यान करताना माझ्या समोर काहीही नाही, परंतु माझ्या शरीरामध्ये 2 भुवयांच्या मध्ये, त्याला भ्रूमध्य असं म्हटलंय, त्या भ्रूमध्याच्या ठिकाणी ज्योतिर्मय स्वरूपात असणारा जो तिसरा डोळा आहे, त्या तिसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी ज्योतिर्मय असणारं जे चैतन्य तत्व आहे, ते चैतन्य तत्व पाहण्याचा माझा मी प्रयत्न करणार आहे. असा प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणजे बाकीचे सगळे विचार आणि विकार बाजूला पडण्यापर्यंत मला त्या ठिकाणी माझं ध्यान लावताच येणार नाही. त्या ज्योतीच्या ठिकाणी, त्या बिंदूच्या ठिकाणी मला ध्यान लावता येणार नाही जर बाकीचे विचार माझ्या डोक्यात असतील. मग त्या ज्योतीच्या ठिकाणी कसं पोचायचं? म्हणून काही जण असं सांगतात, ज्याला त्राटक असं म्हणतात, एक वर्तुळ काढायचं, त्या वर्तुळात एक विशिष्ट बिंदू ठेवायचा, मग त्या वर्तुळाकडे डोळ्यांच्या पातळीवर ते ठेवायचं आणि मग त्या वर्तुळाकडे पाहत राहायचं. मग हळूहळू वर्तुळ नाहीच होतं, मग तो बिंदू दिसायला लागतो, मग तो बिंदू हळूहळू नाहीसा होतो आणि मग काही नसतं तो बिंदू दिसायला लागणार. अशा प्रकारचं त्राटक करून काही जण ध्यानाचा भाग करतात. त्यावेळेला काही जण नाकाच्या शेंड्यावर, नाकाचा जो शेवटचा भाग असतो, टोक असतं, त्याच्यावर डोळे केंद्रित करावेत आणि मग ध्यान लावण्याचा प्रयत्न करावा असंही म्हणतात. हे अशा प्रकारचं ध्यान, त्याला अगोचरी मुद्रा असं हठयोगामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शांभवी मुद्रा आणि अगोचरी मुद्रा, या 2 मुद्रांपैकी एका प्रकारे आपल्याला ध्यान करायचं आहे असा हा विषय आहे.
परंतु हे सगळं करत असताना मन जोपर्यंत निर्विकार होत नाही, निर्विचार होत नाही, तोपर्यंत ध्यान लागणं शक्य नाही. सर्वसामान्य माणसाची परिस्थिती कशी आहे? भगवद्गीता म्हणते, ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधोबी जायते. म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस हा विषयांचं चिंतन करत असतो आणि विषयाचं चिंतन करेपर्यंत आम्हाला इष्टमूर्तीचं ध्यान करता येणार नाही किंवा बिंदूचं ध्यान करता येणार नाही. अलीकडच्या काळात ध्यानाचा विचार करताना विपश्यना मार्गाचा विचार केला जातो. बौद्ध धर्मामध्ये गौतम बुद्धांनी शोधून काढलेली अशा प्रकारची योजना आहे असं म्हटलं जातं. विपश्यनाची केंद्र सगळीकडे चालतात. ध्यान केंद्र म्हणून त्यांना म्हणतात, विपश्यना ध्यान केंद्र. या विपश्यना ध्यान केंद्रामध्ये साधारणपणे 9 दिवसाचा तो अभ्यासक्रम असतो असं म्हणतात. मला काही कल्पना नाही, कारण मी त्या बाजूला कधी वळलो नाही विपश्यनेच्या बाजूला. पहिल्या 3 दिवसामध्ये स्थूल स्वरूपाचं जे काही आपलं शरीर आहे त्या शरीरातले बाकीचे विकार हळूहळू विसरायचे. नंतर मग पुढच्या 3 दिवसामध्ये सूक्ष्माकडे जायचं आणि त्याच्या पुढच्या 3 दिवसामध्ये ध्यानाकडे वळायचं. असा तो 9 दिवसाचा अभ्यासक्रम आहे असं ते म्हणतात. पण खरंच 3 दिवसामध्ये आम्ही बाह्यरूप सगळं विसरलोच का? आमचं स्थूल रूपाला विसरू शकतो का आम्ही? जेवढा वेळ आम्ही तिथे आहोत तेवढ्या वेळ बाकी कोणी आम्हाला म्हणून नाही विसरला नाही म्हणून कदाचित आम्ही विसरल्याचा आभास निर्माण करतो, स्वतःची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं असेल तर स्थूलाचा संपूर्णपणे विसर पडावा लागतो. आणि हा विसर पडण्यासाठी स्वतंत्र काही करावं लागतंच असं नाही. अलीकडच्या काळाचं उदाहरण द्यायचं असेल तर एखादा मुलगा मोबाईलवर चॅटिंग करताना आपण पाहतो. त्या मोबाईलवर तो खेळत असतो म्हणा, चॅटिंग करत असतो म्हणा, ऐकत असतो म्हणा, कानात काहीतरी घातलेलं असतं. ते करता करता त्याची इतकी तंद्री लागलेली असते की आपण ज्यावेळेला त्याला हाका मारतो त्यावेळेला त्याला ऐकायला जात नाही, कारण त्याचं लक्ष त्या मोबाईलच्या ते जे काय पाहत असेल तिथे लागलेलं असतं. त्याला तंद्री म्हणता येईल पण ध्यान म्हणता येणार नाही. म्हणजे वरवर पाहता तो बाह्य जगत सगळं विसरलेलं आहे. त्याच्या आजूबाजूला काय चाललंय ते त्याला कळत नाही. सेल्फीच्या नादात अनेकांनी अपघाती मृत्यू जवळ केलाय हे आपल्याला माहिती आहे, कारण आजूबाजू ते ध्यान विसरले, म्हणजे स्थूल विसरले ते. पण म्हणजे ते सूक्ष्मात शिरले असं आहे का? तर नाही, कारण त्यांच्यासमोर मोबाईलवर जे चित्र आहे ते चित्र एक विशिष्ट चित्र नाहीये, त्याच्यात अनेक चित्र येत आहेत जात आहेत, कदाचित संवाद सर्व आहेत. म्हणजे मनातले विकार विशिष्ट विचाराकडे वळलेले नाहीयेत, तर त्या सगळ्या विकारांचं एकत्रीकरण तिथे आहे. म्हणून ती तंद्री असेल पण ब्रह्मानंदी टाळी नव्हे, ध्यान तर मुळीच नव्हे. बगळ्याचं ध्यान जे आहे आपल्याला माहिती आहे. बगळा नावाचा जो पक्षी आहे पाण्यामध्ये उभा राहतो, एक पाय वरती करून शांतपणे डोळे मिटून उभा असतो, कारण त्याला त्या पाण्यामध्ये असलेला मासा जो असेल तो जवळ आला की पकडायचा असतो. तासनतास उभा असतो, पण त्याचं उद्दिष्ट काय? त्या बगळ्याचं, मासा येईल कधी आणि मी त्याला पकडेन कधी. म्हणजे त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट अंतिम ध्येय गाठणं नव्हे, तर मला पोट कसं भरता येईल आहे. आणि तो मासा त्याला येताना दिसला नाही की तो अस्वस्थ आहे, सारखं चिंतन त्या माशाचं आहे. म्हणून त्याला बकत ध्यान असं म्हणतात. अध्यात्मशास्त्रामध्ये किंवा योगशास्त्रामध्ये त्यालाही ध्यान असं म्हणता येणार नाही. आणखी एक प्रकारचं ध्यान आहे. असं म्हणतात की तो जो काही सुरवंट असतो तो अशा प्रकारचं विशिष्ट प्रकारचं ध्यान करत राहतो आणि हळूहळू